कडनं केला जाईल। पण आग लागल्याची अफवा पसरू लागली आणि लोकांनी धडाधड ट्रेनमधनं उड्या मारल्या। तर दुसरीकडे गिरीश महाजन हे घटनास्थळी पोहोचून आढावा घेत असतानाची दृश्य आपण पाहतोय। खरं तर संध्याकाळ झाली आहे, सूर्यास्त झालेला आहे आणि त्यामुळे मदत कार्यात, बचाव कार्यात काहीसे अडथळे सुद्धा येऊ शकतात। राज्याचे मुख्यमंत्री सध्या दाओसमध्ये आहेत, पण त्यांनी अपघाताची गंभीर दखल घेतलेली आहे। प्रशासनाला आपण सर्व आदेश दिलेत आणि सर्वतोपरी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। गिरीश महाजनांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेसंदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे। एकूण 11 जणांचा मृत्यू आतापर्यंत या घटनेत झालाय। तर दुसरीकडे आपण रुग्णालयातली दृश्य पाहतोय। जे जखमी झालेत त्या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। या दोनही एक्सप्रेस आता मार्गी लागलेल्या आहेत। पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे, तर बंगलोर एक्सप्रेस ही सुद्धा पुढे मार्गस्थ झाली आहे। पण जिथे हा अपघात घडला तिथे अजूनही कोलाहलाची परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे। तिथे मदत कार्य, बचाव कार्य अत्यंत वेगाने सुरू आहे। गिरीश महाजन पोलिसांकडून, ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। 4:30 ते 5च्या दरम्यानमध्ये या ठिकाणाहून रेल्वे अपघात घडल्याची एक घटना आली। तर पुष्पक एक्सप्रेस जी होती त्याच्यामध्ये जो D3 जनरल डबा होता त्यामध्ये काही आग लागल्याची अफवा पसरली आणि जनरलचा डबा असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांची जरा धक्काबुक्की झाली आणि काही लोक त्या रेल्वे स्लो असल्यामुळे ट्रेनमधून बाहेर पडली। परंतु ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणून दुसरी जी कर्नाटक एक्सप्रेस होती ती अत्यंत जलद होती आणि त्या जलद एक्सप्रेसच्या याच्याखाली बरीच लोक आली। तर एक साधारणतः आपला जो आकडा आतापर्यंत आलेला आहे, आम्ही ज्या डेड बॉडीज कव्हर केल्या तर 11 डेड बॉडीज आम्ही कव्हर केलेल्या आहे आणि 10 जण जे जखमी होते त्यांना आपण पाचोरा रुग्णालयात पाठवलेलं आहे। घटना घडल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटच महसूल, पोलीस प्रशासन सगळेजण या ठिकाणी पोहोचलेले होते। रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे की सुरळीत? नाही, काही कालावधीपुरती 1 तासापुरती रेल्वे वाहतूक विस्कळीत होती। सगळ्या डेड बॉडीज कव्हर करणं आणि त्यांना पूर्ण हे करणं तोपर्यंत होती, परंतु आता ऑलमोस्ट 1 तास झाला, आता रेल्वे वाहतूक सुरळीत झाली। आताच आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे 11 जणांचा मृत्यू या भीषण अपघातात झालेला आहे। रेल्वे वाहतूक पूर्वपदावरती आणण्यात यश मिळालेलं आहे। जवळपास 11 डेड बॉडीज घटनास्थळावरनं मिळाल्याचं आत्ताच दिलेल्या माहितीनुसार आपल्याला समजते। नेमकं काय घडलं होतं तर पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवाशांनी उड्या मारल्या। D3 कंपार्टमेंटमधनं, जो जनरल कंपार्टमेंट होता, सर्वसाधारण कंपार्टमेंट होता, तिथून प्रवाशांनी उड्या मारल्या। साधारणपणे जनरल डब्यामध्ये जास्त गर्दी रेल्वेच्या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक लोकांनी, 40 ते 50 लोकांनी ट्रॅकवरती उड्या मारल्याची माहिती आहे। कारण कुणाकडनं तरी अशी अफवा पसरवली गेली की पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली। पुष्पक एक्सप्रेस खरं तर जोरदार ब्रेक लावून रेल्वे ट्रॅकवरती थांबली आणि घर्षणामुळे काहीशा ठिणग्या सुद्धा उडाल्या होत्या, त्यामुळे ही अफवा पसरल्याचं बोललं जात आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी ट्विट केलंय, जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळ एक अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे। मी मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचलेले असून जिल्हाधिकारी सुद्धा काही वेळात तिथे पोहोचतात। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनासोबत समन्वयानं काम करत असून जखमींच्या उपचारांसाठी तातडीनं व्यवस्था केली जाते। एकूण 8 रुग्णवाहिका रवाना केल्या गेल्यात। सामान्य रुग्णालय तसंच जवळच्या इतर खासगी रुग्णालयांना रेलवे पे कोई नियंत्रण नहीं है, इससे निरपराध लोगों की जानें जा रही है। सरकार को उनके मित्रों की मालगाड़ियाँ ज़्यादा से ज़्यादा चलाना, प्रॉफिट उनको कमा के देना और जो सामान्य लोगों की जो रेलवे है, जो देश की वाहिनी है, उसमें इस तरह की दुर्घटना होना ये दुर्भाग्यपूर्ण है। मोदी सरकार ने ये बात को ध्यान में लेकर, सही में तो जैसे लाल बहादुर शास्त्री जी के समय में ऐसे ही एक्सीडेंट हुआ तो उन्हें तुरंत इस्तीफा दे दिया था। तो ये सरकार में अगर उस तरह की धमक हो और मोदी जी की घोषणाबाजी जो होती है, जुमलेबाजी होती है, थोड़ी भी अगर। आणि आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे सध्या घटनास्थळावरती पोहोचलेत आणि घटनास्थळावरती पोहोचणारे न्यूज 18चे, लोकमतचे ते पहिले प्रतिनिधी आहेत। आपण थेट विजय वाघमारे यांच्याकडे जाऊयात। विजय, महाराष्ट्राला तुम्ही दृश्य दाखवाल, परिस्थिती सांगाल, काय सध्या तिथे चित्र पाहायला मिळतंय? घटनास्थळी पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यासह पोलीस प्रशासन सर्वांचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे। घटनास्थळी 11 मृतदेह मिळालेले आहेत, तर 10 जण जखमी झाले आहेत। सर्व जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आलेले आहेत। तर मृतदेह देखील
एक एक करून 7 ते 8 ॲम्ब्युलन्समध्ये 11च्या 11 मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात आलेले आहेत। घटनास्थळी रेल्वे वाहतूक 1 तासापर्यंत विस्कळीत झालेली होती। तूर्त रेल्वे वाहतूक आता थोड्या वेळापूर्वी सुरळीत करण्यात आल्याची माहिती प्रांत अधिकारी भूषण हिरे यांनी न्यूज 18ला दिलेली आहे। विजय, त्याचबरोबर अंधार पडलाय, त्यामुळे कदाचित तिथलं दृश्य नीटपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकणार नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला विनंती की हा आसपासचा सगळा परिसर नेमका कसा आहे, कुठे हा नेमका अपघात घडला ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। निश्चितच आपण दाखवूया आपल्या प्रेक्षकांना की हे घटनास्थळ आहे। संपूर्ण घटनास्थळी अंधार आहे। आपण बघू शकतात प्रशासनाच्या गाड्या येत आहेत। या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहन देखील आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही मदत कार्यात या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलाय, पण न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विजय वाघमारे सध्या घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत। तिथे पोहोचणारे ते एकमेव रिपोर्टर आहेत। हा भीषण अपघात संध्याकाळच्या सुमारास घडला आणि आतापर्यंत घटनास्थळावरनं 11 मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते। जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन समन्वयानं काम करतंय। नेमकं घडलं काय होतं तर पुष्पक एक्सप्रेसमध्ये अशी अफवा पसरली की पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली। ही आग लागलेली आहे D3च्या डब्यामध्ये। अशी अफवा पसरल्यामुळे D3 जो जनरल कंपार्टमेंट होता, सर्वसाधारण डबा होता, ज्या डब्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी होती, तिथल्याच प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरती काहीही विचार न करता धडाधड उड्या मारल्या। पण त्याच वेळेला त्यांना अंदाज आला नाही की बरोबर विरुद्ध दिशेनं पुढे जाणारी बंगलोर एक्सप्रेस मोठ्या वेगानं पुढे सरकत होती आणि याच बंगलोर एक्सप्रेसनं ज्या 40 ते 50 जणांनी उड्या मारलेल्या होत्या त्यातल्या अनेकांना धडक दिली। या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर जवळपास 10 ते 12 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळते। पालकमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गंभीररित्या दखल घेतली आहे। प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेत। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी विजय वाघमारे आपल्या सोबत आहेत। विजय, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आतापर्यंत तिथे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडनं काय माहिती मिळू शकली, अपघात नेमका घडला कसा? पुन्हा एकदा आपण विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, परंतु प्रत्यक्षदर्शी असोत किंवा रेल्वेचे अधिकारी यांनी हेच सांगितलं की एक छोटीशी अफवा 11 जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेली आहे। याआधी सुद्धा मुंबईमध्ये जो परेल रेल्वे स्थानकाचा ब्रिज होता त्याच्यावरती सुद्धा अशीच एक अफवा पसरली होती आणि अनेकांचा गुदमरून चिरडून मृत्यू झालेला होता। ती घटना मुंबईकरांच्या स्मरणात आजही ताजी आहे आणि असाच एक अपघात एका अफवेमुळे आता जळगावच्या जवळ पाचोरा परिसरात घडलेला आहे। 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आलेलं नाहीये, पण जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामध्ये काही प्रवाशांना इजा झालेली आहे, गंभीर दुखापत झालेली आहे, अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे। आता यातली जी कर्नाटक एक्सप्रेस होती ती गाडी देखील पुढे निघालेली आहे आणि पुष्पक एक्सप्रेस देखील गाडी आपण तिथे प्रवाशांपर्यंत मेडिकल मदत पोहोचल्यानंतर पुढे चालवणार आहोत। ये जहाँ पे ये एक्सप्रेस का एक्सीडेंट नहीं है, यहाँ पे एसीपी हुआ था। जो पुष्पक एक्सप्रेस है जो लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के लिए आती है, उस गाड़ी में पचोरा स्थानक के दरमियान पास में एसीपी हुआ था। वहाँ पे एसीपी होने के बाद कुछ यात्री जो है वो ट्रेन से नीचे उतरे थे। उसी समय अपोजिट डायरेक्शन से आने वाली जो कर्नाटक एक्सप्रेस है उस गाड़ी की वजह से कुछ यात्रियों को इंजरी होने की जो घटना है वो हमारे सामने आई है। या घटनेनंतर अनेकांना हा प्रश्न पडला की रेल्वे अपघात नेमका झाला कसा।